बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओ क्रमांक 14 या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि आपण जे प्रश्न या ठिकाणी आणले आहोत ते चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी मोस्ट IMP प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. यापूर्वी आपण 13 व्हिडिओ अपलोड केलेले आहे मित्रांनो. प्लेलिस्टच्या स्वरूपात आपल्या यूट्यूब चॅनलवर ते प्लेलिस्ट तयार केलेले आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला मित्रांनो जॉईन करून तुम्ही ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. हे बघा प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी विचारलेला आहे की बुद्धिमत्तेची संख्यात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणी मांडली. संख्यात्मक उपपत्ती कोणी मांडली अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. ओके, आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. संख्यात्मक उपपत्ती सांगू शकतो किंवा बहुघटक उपपत्तीसुद्धा आपण याला सांगू शकतो. तर हे बघा, बुद्धिमत्तेची संख्यात्मक उपपत्ती कोणी मांडली? पियाजे, ब्रुनर, थॉर्नडाईक किंवा टिचनर. तर हे बघा मित्रांनो, संख्यात्मक उपपत्ती म्हणजे थॉर्नडाईक. ऑप्शन क्रमांक 3 काय असणार आहे? आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की बहुआयामी, बहुघटक वेगळी आणि बहुआयामी बुद्धीचा सिद्धांत वेगळा. ओके, बहुआयामी बुद्धिमत्तेची उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याला इथे सुद्धा 4 ऑप्शन दिलेला आहे: गिलफर्ड, गोलमन, गार्डनर किंवा थॉर्नडाईक. तर हे बघा मित्रांनो, बहुआयामी बुद्धिमत्तेची उपपत्ती कोणी मांडली? तर 4 ऑप्शन दिलेले आहे: गिलफर्ड, गोलमन, गार्डनर किंवा थॉर्नडाईक. तर हे बघा ऑप्शन क्रमांक 3 गार्डनर काय असेल मित्रांनो? आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, कारण की बहुआयामी बुद्धिमत्तेची उपपत्ती गार्डनर यांनी मांडली. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल? आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे की SI मॉडेल कशाशी संबंधित आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याला येथे सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे: अभिरुची, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व किंवा अभिक्षमता. तर हे बघा मित्रांनो, SI मॉडेल कशाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे की SI मॉडेल हे बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल? आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे की स्टर्नबर्गन बुद्धिमत्तेच्या खालीलपैकी कोणता सिद्धांत मांडला अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे: स्टर्नबर्गन यांनी बुद्धिमत्तेचा कोणता सिद्धांत मांडला? तर हे बघा, द्विघटक सिद्धांत, ओके, स्फटिकमय त्रिकूट सिद्धांत, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत किंवा बुद्धिमत्तेचे SI मॉडेल. तर हे बघा, स्टर्नबर्ग यांनी जे बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडलेला आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्फटिकमय त्रिकूट सिद्धांत हे कोणाचा आहे? तर स्टर्नबर्गन यांचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. 5वा प्रश्न विचारलेला आहे की अल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमापनाची पहिली चाचणी केव्हा तयार केली अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. हे बघा मित्रांनो, अल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमापनाची जी पहिली चाचणी तयार केली होती ते 1905 मध्ये तयार केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे? आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. 1959 साली गिलफर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेविषयीच्या उपपत्तीमध्ये एकूण किती घटकांचा समावेश होता अशा प्रकारे प्रश्न आहे. आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे: 1959 साली गिलफर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेविषयीच्या उपपत्तीमध्ये एकूण किती घटकांचा समावेश होता? तर हे बघा, 120 घटकांचा समावेश होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल? आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे की व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत इष्ट बदल केले पाहिजे, याचे कारण काय? 4 ऑप्शन दिलेले आहे. हे बघा, मुलांची बौद्धिक पातळी भिन्न असते, हे काय आहे? बरोबर असणार आहे. मुलांची आकलन शक्तीसुद्धा भिन्न असते, हे सुद्धा योग्य उत्तर असणार आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला कृतीनुसार प्रगती करण्याचा अवसर मिळेल, हे सुद्धा काय आहे? बरोबर आहे. म्हणजे वरील सर्व हे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न दिलेला आहे की मेंदूला पक्षघात होण्याचे पुढीलपैकी कोणते कारण नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. हे बघा, गर्भवती स्त्रीने घेतलेली औषधे,
मातेला गर्भावस्थेत झालेला आजार, अपघातामुळे मेंदूला इजा किंवा कवटीचा आकार मोठे असणे. तर हे बघा मित्रांनो, मेंदूला पक्षघात होण्याचे पुढीलपैकी कोणते कारण नाही? तर हे बघा ऑप्शन क्रमांक 4 जे असेल, कवटीचा आकार मोठा असणे, हे काय असणार आहे? पक्षघात होण्याचे कारण नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे राहणार आहे ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. आता 9वा प्रश्न दिलेला आहे की उद्दिष्टांची स्पष्टीकरणे लिहिताना घ्यावयाच्या दक्षतेपैकी खालीलपैकी कोणती बाब चुकीची आहे? अशा प्रकारे काय आहे आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या की उद्दिष्टांची स्पष्टीकरणे लिहिताना घ्यावयाच्या दक्षतेपैकी खालीलपैकी कोणती बाब चुकीची आहे? 4 ऑप्शन दिलेले आहे. अपेक्षित वर्तन बदल दृश्य असावा, हे बरोबर आहे. कौशल्याच्या मर्यादा व दर्जा यांचा स्पष्ट उल्लेख करावा. अनेक अपेक्षित बदल एकाच वाक्यात लिहावे. हे बघा मित्रांनो, येथे दिलेला आहे की अनेक अपेक्षित बदल एकाच वाक्यात लिहावे, म्हणजे हा काय आपला चुकीचा झालेला आहे. आणि ऑप्शन क्रमांक 2 आणि 4 सुद्धा बरोबर आहे की स्पष्टीकरण एक वचनात लिहावं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. कारण की या ठिकाणी चुकीचे विधान कोणते? तर अनेक अपेक्षित बदल एकाच वाक्यात लिहावे या ठिकाणी काय आहे? चुकीचा दिलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी अवधानाला नियंत्रित करणारा बाह्य घटक कोणता? हे बघा मित्रांनो, आंतरिक घटक असतात काही आणि काही बाह्य घटक असतात. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी अवधानाला नियंत्रित करणारा बाह्य घटक कोणता आहे? अशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहे. अभिरुची, तात्कालिक गरज, सवय किंवा परिवर्तन. तर हे बघा मित्रांनो, बाह्य घटक या ठिकाणी जे असणार आहे ते परिवर्तन असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी विशेष ऑफर घेऊन आणले आहोत. हिंदी आणि बालमानसशास्त्र विषयासंदर्भात जर तुम्हाला हिंदीचे नोट्स आणि बालमानसशास्त्राचे क्वेश्चन सेट पाहिजे मित्रांनो, तो फक्त आणि फक्त 299 मध्ये आपल्याला हिंदीचे नोट्स आणि बालमानसशास्त्राचे क्वेश्चन सेट आपण असा कंबो या ठिकाणी तयार केलेला आहे. फक्त आणि फक्त 299 रुपयामध्ये तुम्हाला ही दोघी वस्तू मिळणार आहे. मित्रांनो, हिंदीचे जे नोट्स आहे अतिशय उत्कृष्ट नोट्स आहे मित्रांनो, अतिशय शॉर्ट नोट्स आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने 100% जे इफेक्टिव्ह नोट्स हिंदीचे या ठिकाणी असणार आहे. आणि बालमानसशास्त्राचे जे एकूण प्रश्नसंच आहे मित्रांनो 10 प्रश्नसंच आहे, हे फक्त आणि फक्त आपल्याला 299 मध्ये या ठिकाणी भेटत आहे. जर तुम्ही हे वेगवेगळे परचेस केले तर 199 याची प्राईस आहे मित्रांनो, परंतु हे तुम्हाला सर्व या ठिकाणी काय आहे 299 मध्ये भेटणार आहे. आणि एक मोबाईल नंबरसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात मित्रांनो आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. 11वा प्रश्न दिलेला आहे की पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. हे प्रत्येक प्रश्न तुम्हाला सीटेटच्या परीक्षेत सुद्धा उपयोगी पडणार आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्सोना. पर्सोना जे असेल मित्रांनो आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे की पर्सोना या लॅटिन भाषेतील शब्दाचा अर्थ काय होतो? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. पर्सोना या लॅटिन भाषेतील शब्दाचा अर्थ काय होतो? तर हे बघा मुखवटा, गुणवैशिष्ट्ये, व्यक्तिमत्व किंवा शीलगुण. तर हे बघा मुखवटा या ठिकाणी काय असणार आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. 13वा प्रश्न विचारलेला आहे की व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा खालीलपैकी बाह्य घटक कोणता नाही? आता हे बघा मित्रांनो, आपण दुसरा प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत. या स्वरूपाच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा आंतरिक घटक आणि बाह्य घटक या ठिकाणी सुद्धा दिलेला आहे की बाह्य घटक कोणता नाही? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा मित्रांनो, बाह्य घटक जैविक रसायने हे बाह्य घटक नसणार आहे मित्रांनो, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी काय असेल आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. 14वा प्रश्न दिलेला आहे की व्यक्तिमत्वाचे अंतर्मुख, बहिर्मुख व उभयमुख असे वर्गीकरण कोणी केले? मोस्ट IMP प्रश्न आहे मित्रांनो की व्यक्तिमत्वाचे अंतर्मुखी, बहिर्मुखी व उभयमुखी असे वर्गीकरण कोणी केले? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. कार्ल युग, फ्राइड, ट्रॅक्सलर, अल्पोर्ट अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. कार्ल युग काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की त्यांनीच अंतर्मुखी, बहिर्मुखी व उभमुखी असे वर्गीकरण तयार केलेले आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. 15वा प्रश्न दिलेला आहे की
व्याख्या दिलेली आहे, पूर्व अनुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले आहे. अशा प्रकारे ही व्याख्या मित्रांनो परीक्षेत सुद्धा विचारली होती की पूर्व अनुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय, अशी व्याख्या कोणी लिहिली. तर हे बघा नॉर्मन एलमन. काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 जे राहणार आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न दिलेला आहे की स्मृती म्हणजे नवा अनुभव असे डॅश डॅश यांनी म्हटले. हे सुद्धा व्याख्या मित्रांनो पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारली गेलेली व्याख्या आहे की स्मृती म्हणजे नवा अनुभव असे डॅश डॅश यांनी म्हणले. 4 ऑप्शन दिलेले आहे स्टाउट, रॉस, एबिंगहॉर्न्स किंवा मन. तर हे बघा स्मृती म्हणजे नवा अनुभव म्हणजे रॉस. ऑप्शन क्रमांक 2 काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न दिलेला आहे की धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जात नाही. हे बघा मित्रांनो प्रश्न दिलेला आहे की धारणेचे जेव्हा आपण मापन करतो त्यावेळी कोणती पद्धती वापरली जात नाही. तर प्रत्यवहन पद्धती वापरली जाते, प्रत्यभिज्ञान किंवा प्रत्यभिज्ञान पद्धतीसुद्धा वापरली जाते आणि पुनरअध्ययन पद्धतीसुद्धा वापरली जाते, परंतु पठन पद्धती त्या ठिकाणी वापरली जात नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असणार आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न दिलेला आहे की अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही. आता हे बघा मित्रांनो अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. अध्ययनामध्ये होणारे वर्तन बदल टिकाऊ स्वरूपाचे असतात, हे बरोबर असणार आहे. नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात, हे चुकीचं दिलेलं आहे. विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन काही क्रियामार्फत अनुभव कृतीद्वारे वर्तन बदल घडून आणता येते, हे सुद्धा बरोबर आहे. आणि अध्ययन हे प्रयत्नपूर्वक घडवून असते, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु पर्याय क्रमांक 2 जे दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी चुकीचा असणार आहे की नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात, हे चुकीचं काय आहे दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 19 दिलेला आहे की खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही. आता हे बघा मित्रांनो 4 वैशिष्ट्य दिलेले आहे आणि त्यापैकी अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही अशा प्रकारे प्रश्न केलेला आहे. अध्ययन हे नेमके कृतीद्वारे घडत असते, हे काय आहे बरोबर असणार आहे कारण की अध्ययन हे कृतीद्वारे घडत असते. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो, हे सुद्धा काय आहे बरोबर असणार आहे कारण की प्रत्येक प्राणी जे आहे ते जगण्यासाठी अध्ययन करीत असतो. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते, हे या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे मित्रांनो कारण सर्व प्राण्यांचे अध्ययन कधीही सारखे असू शकत नाही आणि अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया हे सुद्धा बरोबर आहे. परंतु ऑप्शन क्रमांक 3 जे आहे मित्रांनो ते या ठिकाणी योग्य दिलेलं नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय राहणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की अनुभवाच्या सहाय्याने व्यक्तीचे वर्तन हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे. हे बघा अनुभवाच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडण येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या कोणी केली अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे फ्रेडसन, मर्फी, वुडवर्थ, गिलफर्ड. तर गिलफर्ड काय असणार आहे मित्रांनो आपला योग्य उत्तर असणार आहे गिलफर्ड इज अ राईट आन्सर. अशा प्रकारे आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी मोस्ट IMP 20 प्रश्न पाहिले आहोत मित्रांनो. यापूर्वी सुद्धा आपण 13 व्हिडिओ अपलोड केलेले आहे. अशाच प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी आणत आहोत मित्रांनो कारण 2013 ते 2024 पर्यंत जशा प्रकारे कठीण पातळी आहे शिक्षक पात्रता परीक्षेची त्या हिशोबाने आपण या ठिकाणी व्हिडिओज क्रिएट करत आहोत मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.